अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा 13 मार्च 2025 वार गुरुवार। या 13 मार्च रोजी आलेली आहे फाल्गुनी पौर्णिमा। ज्या पौर्णिमेला आपण हुतांशी पौर्णिमा असेही म्हणतो, या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा असेही म्हणतो। हुतांशी पौर्णिमेच्या दिवशी आपण होळी साजरी करतो आणि हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। ही पौर्णिमा येणाऱ्या वर्षभरातील 12 पौर्णिमांपैकी सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक गावात, प्रत्येक प्रभागामध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये होळी पेटवली जाते आणि त्या होळीमध्ये नकारात्मकता, वाईट, संकट, क्लेश, कलह जे काही आपल्या आयुष्यामध्ये वाईट आहे हे सगळं काही जाळलं जातं, प्रज्वलित केलं जातं। मग आता 13 मार्चला होळी आहे आणि या होळीच्या दिवशी करावायचे अत्यंत प्रभावी असणारे काही विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। यावर्षी पेटत्या होळीमध्ये जर या काही वस्तू तुम्ही प्रज्वलित केल्या किंवा या काही वस्तू जर तुम्ही त्या पेटत्या होळीमध्ये टाकल्या तर तुमच्या आयुष्यात असणारी सर्व संकट संपतील। सतत तुम्हाला लागणारी शत्रुपीडा, तुम्हाला शत्रूचा काही त्रास असेल, शत्रू तुम्हाला विनाकारण काही त्रास देत असेल, काही तांत्रिक बाधा करत असेल, कुणी सतत नजर लावत असेल, तर या सगळ्याच्या शत्रुपीडामध्ये येत असणाऱ्या ज्या बाधा आहेत ना, ह्या कायमच्या तुमच्या आयुष्यातून नष्ट होतील। सतत एखाद्या व्यक्तीच्या पाठी आजारपण असेल, खूप दारिद्र्य आणि गरिबी असेल, तर ह्या देखील समस्या तुमच्या संपून जातील। सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे विड्याचं पान, ज्याला पण खाऊचं पान किंवा आमच्याकडे त्याला नागवेलीचं पान असेही म्हणतात। बघा, पूजेमध्ये आपण जी पानं वापरतो, विड्याची पानं, ही तुम्हाला 7 पानं या पौर्णिमेच्या दिवशी, हुतांशी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहेत। 7ही पानं तुम्हाला तुपात भिजवायची आहेत। गावठी तूप असेल आपलं जे घरगुती ते चालेल, गोमातेचं तूप असेल ते चालेल, किंवा अगदी विकत तूप आणलं असेल तेही चालेल। कुठलंही तूप घ्या, त्या तुपामध्ये 7 पानं बरोबर व्यवस्थित भिजवा, मिक्स करा आणि त्याच्यानंतर जेव्हा होळी प्रज्वलित तुम्ही कराल तेव्हा ती 7ही पानं तुपात भिजवून त्या होळीमध्ये प्रज्वलित करा। जर विड्याची पानं तुपात भिजवून तुम्ही होळीमध्ये जर प्रज्वलित केली तर त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात असणारी इडापिडा दूर होईल, तुमच्या आयुष्यात असणारं दारिद्र्य दूर होईल, लक्ष्मी प्रसन्न होईल। कारण विड्याचं पान हे लक्ष्मीला प्रसन्न करणारं असतं आणि तूप हे माता लक्ष्मीला खेचून आणणार असतं। त्यामुळे जेव्हा तुपात भिजवून ही पानं तुम्ही अग्नीत प्रज्वलित कराल तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होईल, दारिद्र्य कमी होईल, गरिबी दूर होईल आणि तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची अखंडित कृपा होईल। ठीक आहे। यानंतरचा दुसरा उपाय हा शत्रूला दूर करण्यासाठी। कितीही मोठी शत्रूंची काही तुम्हाला म्हणजे सतत त्रास होत असेल, शत्रूंची दहशत असेल, सतत शत्रू तांत्रिक बाधा करत असेल, नजर लावत असेल, तर अशा शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी हा दुसरा उपाय। यासाठी काय करायचं, एक खोबऱ्याची वाटी, सुकं खोबरं जे असतं, या सुक्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची। त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये मुठभर आपल्या मुठीत मावेल एवढी काळी मोहरी सोडायची। त्यामध्ये 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या ठेवायच्या, थोडंसं खड्याचं किंवा बारीक मीठ जे असतं हे मीठ घालायचं। आता ही खोबऱ्याची वाटी सगळ्यात आधी आपल्या उजव्या हातात घ्यायची, घरातील एका कोपऱ्यामध्ये बसायचं, दक्षिण कोपरा किंवा कुठल्याही भागात बसायचं। ही खोबऱ्याची वाटी त्यात सांगितलेलं सगळं साहित्य घेऊन बसायचं। त्यानंतर तुमचा जो शत्रू असेल तो शत्रू दूर होण्यासाठी त्या खोबऱ्याच्या वाटीत प्रार्थना करायची। माझ्या आयुष्यात हा शत्रू आहे किंवा माझ्या आयुष्यात खूप मोठी शत्रुपीडा चालू आहे, आजपासून ही शत्रुपीडा दूर होऊ दे, शत्रूचा त्रास माझ्या आयुष्यातून कायमचा दूर होऊ दे, माझ्या आयुष्यातील शत्रुपीडा जी आहे ती जळून खाक होऊ दे आणि माझा शत्रू नष्ट होऊ दे असं म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय स्वाहा, ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा। आणि त्यानंतर ही खोबऱ्याची वाटी, जे आरतीचं तुमचं ताट असेल, जे तुम्ही होळीजवळ घेऊन जाणार आहात, त्याच ताटामध्ये ही खोबऱ्याची वाटी व्यवस्थित ठेवून द्यायची। तुमची जी काही होळीची पूजा आहे ती पूजा झाली की त्याच्यानंतर ही खोबऱ्याची जी वाटी आहे ती त्या अग्नीमध्ये सोडून द्यायची। जी अग्नी आपण तिथे प्रज्वलित केलेली आहे होळीला,
तर त्या अग्नीमध्ये ही खोबऱ्याची वाटी सोडून द्यायची, टाकायची. टाकत असताना फक्त पुन्हा एकदा ओम श्रीम ह्रीम सर्व शत्रुय स्वाहा इतकं म्हणायचं आणि त्याच्यानंतर मग घरी यायचं. बघा, अशा पद्धतीने काळी मोहरी, काळी मिरी आणि खोबऱ्याची वाटी जर तुम्ही होळीमध्ये टाकली, होळीमध्ये जर तुम्ही प्रज्वलित केली, तर तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा, शत्रुबाधा, कितीही तुम्हाला शत्रू त्रास देत असेल, नजर लावत असेल, त्या क्षणात तो नष्ट होईल. त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे हा देखील शत्रूलाच दूर करण्यासाठी किंवा शत्रूला कायमचा आपल्या आयुष्यातून नष्ट करण्यासाठी. यासाठी आपल्याला नारळ घ्यायचा आहे, श्रीफळ. बघा, पूजेचा नारळ वेगळा असावा. आपण सगळेच होळीमध्ये नारळ, श्रीफळ जो आहे तो अर्पण करत असतो, समर्पण करत असतो. तो नारळ वेगळा असणार आहे आणि हा नारळ वेगळा असणार आहे. त्यामुळे 2 नारळ घ्या. एक नारळ होळीचा जो आपण त्याच्यामध्ये टाकतो तो वेगळा, आणि हा नारळ खास करून शत्रुपीडा दूर करण्यासाठी. नारळ जो आहे तो सालासगट व्यवस्थित पाणीदार असावा. नारळ स्वच्छ धुवायचा आहे. त्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की माझा हा शत्रू आहे. शत्रूचं नाव माहिती असेल तर नाव लिहा. शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू लिहिलं तरीही चालेल. आता ते कशाने लिहायचं? तर कोळशाने. काळ्या रंगाचा जो कोळसा असतो त्या कोळशाने नारळावरती शत्रूचं नाव किंवा फक्त शत्रू असं तुम्हाला लिहायचं आहे. हा नारळ आपल्या स्वतःवरून, कारण आपल्याला शत्रुपीडा आहे, तर आपल्या स्वतःवरून 7 वेळा हा नारळ आपल्याच हाताने उतरवायचा आहे. 7 वेळा हा नारळ उतरवायचा आणि त्यानंतर पेटत्या होळीमध्ये हा नारळ अर्पण करायचा, टाकून द्यायचा. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कितीही कोणी नजर लावत असेल, आजारपण असेल, शत्रुपीडा जे काही असेल ते सगळं त्या क्षणात नष्ट होईल. पुढचा उपाय हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी. यासाठी 7 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 7ही लवंगा मधीत बुडवायच्या आहेत. 7 लवंगा मधीत बुडवून जर तुम्ही एक एक करत होळीत अर्पण करत होळी मातेला तुम्ही सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्रार्थना केली तर तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या जीवनात नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील. प्राप्त असणारा पैसा स्थिर होईल आणि जे काही दरिद्रता आणि गरिबी आहे ही कायमची निघून जाईल. यानंतरचा शेवटचा उपाय, घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, घरातील एखादी व्यक्ती सतत क्लेश, कलह करत आहे. तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरातील हा व्यक्ती आहे ज्याला सतत काहीतरी आजार होत आहे, इडापिडा होत आहे, जे काही असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? एका आपल्या हाताच्या मुठीमध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत. एका हाताच्या मुठीमध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या, काळे तीळ आणि काळ्या मिरी दोनही गोष्टी त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचे आहेत. तुम्ही घरातल्या प्रत्येक सदस्यावरून हे साहित्य उतरवलं तरीही चालेल. तुमच्या घरात 2-3 सदस्य आहेत ज्यांना काहीतरी बाधा आहे किंवा ज्यांच्या पाठी काहीतरी आजारपण आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवून घेतल्या तरीही चालेल. ह्या वस्तू उतरवल्यानंतर सरळ मागे न बघता सरळ चालत जायचं आहे. जिथे होळी असेल त्या होळीमध्ये ह्या वस्तू पेटवायच्यात, फेकून द्यायच्यात, प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर घरी यायचं आहे. घरी येत असताना होळीची थोडी राख आणायची आहे आणि त्या व्यक्तीला किंवा जेवढे घरातले व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तीला एक छोटासा टिक्का त्या राखेचा लावायचा आहे. हा उपाय केल्यानंतर आजारपण, दरिद्रता, गरिबी, संकट, क्लेश, कलह, अपघात सगळं काही त्या व्यक्तीच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईल आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी येईल. बघा, अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जेवढ्या तुम्हाला गोष्टी, जेवढे उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी एक उपाय केला तरी खूप आहे. एक तरी करा, पण नक्की करा. आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.